नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आता ईडीची एंट्री झाली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामधील आरोपी शिवराज मोटेगावकरच्या संपत्तीची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे। मोटेगावकर यांनी पुणे, लातूरसह अनेक ठिकाणी जमीन आणि इमारती खरेदी केल्याची माहिती ईडीला सीबीआयकडून मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे। तर मोटेगावकर याच्या मालमत्ता, बँक व्यवहार आणि आर्थिक देवाणघेवाण त्याचबरोबर गुंतवणुकीची तपास यंत्रणांकडून पडताळणी केली जाणार आहे। त्यामुळे आता या सगळ्याच प्रकरणामध्ये ईडीची एंट्री झाल्याचं देखील आपल्याला दिसून येत आहे। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आरसीसी क्लासेसचे संचालक मोटेगावकरला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर सीबीआयकडून कसून अशी चौकशी सुरू आहे। आता या सगळ्याच चौकशीमधून सीबीआयकडून ईडीला काही माहिती पुरवण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने आता ईडीकडून देखील मोटेगावकरच्या संपत्तीची सगळी तपासणी केली जाणार आहे, त्याची देखील चौकशी केली जाईल। त्यामुळे नीट पेपरफुटी प्रकरणामधील आरोपी शिवराज मोटेगावकरच्या संपत्तीची आता ईडी चौकशी करणार आहे अशी माहिती मिळतेय। मोटेगावकर यांनी पुणे, लातूरसह अनेक ठिकाणी जमीन त्याचबरोबर इमारती खरेदी केल्याची माहिती ही सीबीआयकडून ईडीला मिळालेली आहे। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी मिकी घई। मिकी, मोटेगावकरकडून ज्या मालमत्ता खरेदी करण्यात आलेल्या होत्या त्याची आता ईडी चौकशी केली जाणार आहे, काय अधिकची माहिती मिळते? आकांक्षा, जर आपण बघितलं तर नीट पेपरफुटी प्रकरणी मोटेगावकरला अटक झाल्यानंतर जे पैशाचे व्यवहार झालेले आहेत ते कशा पद्धतीने झालेले आहेत ते देखील आता हळूहळू समोर येताना दिसत आहेत। सीबीआयने आतापर्यंत जे तपास केलेला आहे त्यामध्ये मोटेगावकरच्या अनेक ठिकाणी मालमत्ता आढळून आलेल्या आहेत, मोठ्या मोठ्या प्रॉपर्टीज आहेत। पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा वारजे परिसर असेल किंवा इतर ठिकाणी असेल, पुणे शहरात सुद्धा ते मोटेगावकरांच्या अनेक संपत्ती आहेत। एवढंच काय तर जे क्लासेस ते चालवत होते ते देखील काही ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या इमारती आहेत। इथंच काय तर इतर ठिकाणी देखील लातूर असेल आणि इतर शहरांमध्ये सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने मालमत्ता हळूहळू जमा करायला सुरुवात केलेली होती। हे मालमत्ता खरेदी करण्यासाठी नक्की हे पैसे कुठून आलेले होते? कारण हे शहरांमधली जी मालमत्ता आहे ती याची व्हॅल्युएशन कोट्यवधी रुपयांमध्ये आहेत आणि त्यामुळं त्यांच्याकडे एवढे सगळे जे क्लासेस चालवण्यासाठी जे पैशाचे व्यवहार सगळे होत होते याच्यासाठी पैसे नक्की कुठून येत होते? नीट पेपरफुटी प्रकरणात जे पैसे आलेले आहेत ते नक्की कुठं गुंतवण्यात आलेले आहेत? वेगवेगळ्या खात्यातून या सगळ्या ट्रान्झॅक्शन्स या ठिकाणी दिसत आहेत आणि त्यामुळे हे ट्रान्झॅक्शन्स एवढे मोठे आहेत, त्यामुळे या संदर्भातली माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून ईडीला देखील देण्यात आलेली आहे अशी देखील माहिती या ठिकाणी मिळालेली आणि त्यामुळे आता ईडीची एंट्री या ठिकाणी होताना दिसतेय। मोटेगावकरांच्या अडचणी आणखीन वाढताना या ठिकाणी दिसत आहेत। अगदी धन्यवाद मिकी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।